नमस्कार मित्रांनो, आज आहे 30 मे 2024। मित्रांनो, पुढील 12 तासामध्ये मान्सून हा केरळमध्ये दाखल होणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो पुढील काही तासांमध्येच आपल्याला मान्सूनपूर्व पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, दुपारनंतर हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर आज मध्यरात्री मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश, तर काही जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, जवळपास 10 ते 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज दुपारनंतर हवामान ढगाळ, तर मध्यरात्री या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळते। तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत की आज दुपारनंतर व मध्यरात्रीला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करत नाही, आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा। तर या ठिकाणी आपण पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहोत। सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये मित्रांनो दुपारनंतर हवामान ढगाळ होतंय। तर आज मध्यरात्री 12 ते 1 च्या दरम्यान मित्रांनो या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता पाहायला मिळते। जसं की मित्रांनो स्क्रीनवरती बघू शकता, खोपोली, पेन, रोहा, गोरेगाव, लवासा या भागामध्ये तर आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला मध्यरात्री पाहायला मिळते। तसेच सातारा, कराड, चिपळूण या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळत आहे। मित्रांनो, इस्लामपूर, कोल्हापूर, सांगली, तासगाव या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा तुरळक भागामध्ये पाहायला मिळतोय। तसेच आपण पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर जेजुरी, सासवड या भागामध्ये, पुणे या ठिकाणी आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळतंय। तर तुरळक भागामध्ये हलका पाऊस देखील आपल्याला होऊ शकतो। तसेच मित्रांनो जुन्नर, राजूर, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबक या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा तुरळक ठिकाणी पाहायला मिळत आहे। मित्रांनो एकंदरीत जर विचार केला तर राज्यामध्ये आपल्याला 2 ते 3 जून पासून मान्सून पूर्व पावसाचं जोरदार आगमन होताना पाहायला मिळते। तर केरळमध्ये मित्रांनो मान्सून हा पुढील काही तासामध्ये 12 ते 24 तासाच्या आतमध्येच आपल्याला केरळमध्ये मान्सूनचं दमदार आगमन होताना पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, तसेच आपण जर मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला हवामान मध्यरात्री ढगाळ पाहायला मिळते, परंतु पावसाची शक्यता ही कमीच आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु विदर्भामध्ये मित्रांनो नागपूर, चंद्रपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर काही जिल्ह्यामध्ये मित्रांनो विजांच्या कडकडाटासह व वादळी वाऱ्यासह पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, गोंदिया या जिल्ह्यामध्ये मित्रांनो कालच आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला। तर आज देखील मध्यरात्री हलक्या मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। मित्रांनो, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी होऊ शकतो। एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर विदर्भामध्ये, कोकणपट्टी व पश्चिम महाराष्ट्रामध्येच हवामान ढगाळ पाहायला मिळते व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक भागात पाहायला मिळतोय। तर मराठवाड्यामध्ये मित्रांनो पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही। परंतु मित्रांनो 1 जून ते 2 जून पासून राज्यातील विविध भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे। येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो त्याचा देखील आढावा आपण घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। धन्यवाद।